नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. माझा केवळ भारतीय हवामान विभागावरती विश्वास आहे. एक तर त्यांच्याकडे रडार आहेत, सॅटेलाईट इमेजेस आहेत आणि त्यामुळं जेव्हा जेव्हा पाऊस अति होतो किंवा पावसाची आपल्याला ओढ पडल्यामुळं चिंता असते, त्यावेळेला पुन्हा एकदा आपण पुणे वेधशाळेमध्ये येतो. श्री एस डी सानप साहेब आहेत. सानप साहेब, स्वागत आहे. थँक्यू. सो आत्ता तर काही ढग दिसत नाही. बाय द वे, आपण लाईव्ह आहोत आणि तुम्ही प्रश्न विचारा. जिल्हानिहाय जेवढे अपडेट्स आम्हाला सांगता येतील ते सांगू. राईट. हां. आता आपण बघितलं तर महाराष्ट्रावर कुठेही चांगल्या प्रकारची ढग निर्मिती नाही आहे. काही ठिकाणी ढग आहेत, परंतु ते खूप जास्त पाऊस देतील अशा प्रकारची परिस्थिती दिसत नाही. आणि आपण बघितलं होतं की ज्यावेळी मान्सून खूप ॲक्टिव्ह कंडिशन्समध्ये होता 1 ते 8 जुलैच्या दरम्यान, त्यावेळी अरबी समुद्र त्याचबरोबर पूर्ण किनारपट्टीला खूप जास्त ढग निर्मिती होती किंवा इंटेरियरमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे ढग दिसत होते. आता जर बघितलं तर तसे काही परिस्थिती नाही आहे. आणि त्याचं मुख्य कारण सांगायचं झालं तर आता मान्सूनचे वारे इतके काही स्ट्रॉंग नाहीत. मागच्या आठवड्यात जर बघितलं तर हा पूर्ण बेल्ट जो आहे तो कंटिन्युअसली साऊथ वेस्टर्ली विंड्स किंवा मान्सूनचे वारे त्यामध्ये होते. आणि वरच्या लेवलला जर आपण बघितलं 3 ते 4 किलोमीटरच्या दरम्यान, तर आपण बघू शकतो की ड्राय विंड्स किंवा कोरडे वाऱ्यांचं सुद्धा इंट्रुशन महाराष्ट्रावर होताना दिसतंय. आणि या लेवलला सुद्धा आपल्याला मान्सूनचे वारे किंवा साऊथ वेस्टर्ली विंड्स एक्सपेक्टेड असतात, परंतु तसं काही दिसत नाही. यावरून क्लिअरली दिसतंय की मान्सून जो आहे तो वीक झालेला आहे. पण आता हे बाष्पयुक्त वारं आहे आणि हे कोरडं वारं आहे, बरोबर. तर त्यामुळं ह्या दोघांचं ज्या वेळेला जिथे कुठे मिलाप होईल त्यावेळेला काय स्थिती तयार होते? जनरली हे जे आहे हे 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि आधीचं मी तुम्हाला जे दाखवलं 850 हेक्टापास्कल म्हणजे 1.5 किलोमीटरच्या दरम्यान, तर हे खालच्या लेवलला आहे. आणि जे मी कोरडे वारे सांगितले ते वरच्या लेवल. आपण काय एक्सपेक्ट करतो की मान्सूनचे वारे कमीत कमी 3 ते 5 किलोमीटरपर्यंत पाहिजे. म्हणजे ही जी परिस्थिती आहे ही कंटिन्युअसली इथपर्यंत स्ट्रॉंगली आले पाहिजेत. आणि त्याचबरोबर 3.5 किलोमीटर किंवा 3 ते 5 किलोमीटरपर्यंतचा जो भाग आहे तिथे सुद्धा साऊथ वेस्टर्ली किंवा नैऋत्य मान्सून वारेच पाहिजे. परंतु तशी परिस्थिती आता दिसत नाही. त्यामुळं बाष्प येत आहे, परंतु ते इतकं जास्त नाही की ज्यामुळं खूप जास्त प्रमाणात पाऊस पडेल. त्याचबरोबर मान्सून सक्रिय होण्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बंगालच्या उपसागरामध्ये एखादं कमी दाबाचं क्षेत्र बनणं गरजेचं असतं, किंवा मग इकडे ऑफशोअर ट्रफ अलॉंग दी कोकण किनारपट्टीच्या बाजूला एक द्रोणी रेषा होणं सुद्धा गरजेचं असतं. तसं काही सध्या नाही आहे. आणि जी सिस्टम होती ती ऑलरेडी वीक झालेली आहे आणि मान्सून परत एकदा वीक झाला असं आपण म्हणू शकतो. आपण पुन्हा ते ढगांचं जे चित्र सॅटेलाईटवरून दिसतं थोडीशी तर थोडंसं मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाचा काही भाग तिथे मात्र थोडंसं ढगाळ वातावरण आहे, पण ते ढग खूप पाऊस देणारे नाही आहेत. ॲक्च्युली ह्या दिवसांमध्ये आपण काय एक्सपेक्ट करतो की हा पूर्ण जो भाग आहे किनारपट्टीचा भाग आणि ॲटलिस्ट पश्चिम महाराष्ट्र किंवा मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये अशा प्रकारचे इथं जे बंगालच्या उपसागरात क्लाउड्स आहेत अशा प्रकारच्या क्लाउड इथं अपेक्षा असतात. परंतु आता जे आहे ते लोकलाइज्ड कन्व्हेक्शनमुळे तयार झालेली परिस्थिती आहे. आपण याला मान्सूनच्या वाऱ्यांमुळं ही ढग निर्मिती झाली असं नाही म्हणू शकत. ओके. आणि संपूर्ण भारताचं जर आज चित्र मांडायचं झालं तर अगदी नॉर्थ ईस्ट पासून ते वेस्टर्न पार्ट बरोबर किंवा आपला जो दक्षिण आणि उत्तर आहे तर ते काय चित्र दिसत येतं? म्हणजे केरळपासून आपण बघूया. राईट. केरळमध्ये सुद्धा पाऊस कमी झालेला आहे. मी तर म्हणेल की दक्षिण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस खूपच कमी झालेला आहे. हे जे काही ढग दिसतात हे मान्सूनचे टिपिकल ढग असतात त्या प्रकारचे ढग नाही आहेत. हे लोकलाइज कन्व्हेक्शनमुळे तयार झालेले ढग आहेत, मान्सूनमुळे नाही आहेत. त्याचबरोबर इकडं ओडिसा आणि आंध्र प्रदेशच्या कोस्टवर ढग निर्मिती आहे. तिथे एक चक्रीय स्थिती आहे, त्यामुळे तिथं पाऊस पडताना आपल्याला दिसतं. आणि उत्तरेकडे जर आपण बघितलं तर त्यामध्ये मध्य प्रदेशचा बहुतांश भाग, त्याचबरोबर राजस्थान, UP, हरियाणा, पंजाब ह्या पूर्ण प्रदेशामध्ये पाऊस खूपच कमी आहे असं म्हणता येईल. आणि तिथे इव्हन काही ठिकाणी हीट वेव्ह सदृश्य परिस्थिती सुद्धा UPच्या पश्चिम UPमध्ये आपल्याला दिसून आलेली आहे. भर पावसाळ्यातली स्थिती अशी स्थिती आहे. आणि इकडं जर नॉर्थ ईस्टला बघितलं तर तुरळक ठिकाणी किंवा स्कॅटर्ड पद्धतीचं डिस्ट्रीब्युशन आहे. आता सध्या बघितलं तर ईस्ट इंडिया किंवा पूर्व भारतातील काही स्टेट्समध्ये, त्यामध्ये पूर्व भारतातील काही स्टेट्स आणि आंध्र प्रदेशचा उत्तरेकडचा भाग इथं आहे, ज्यामध्ये ओडिसा आहे, त्यानंतर आंध्र प्रदेशचा उत्तरेकडचा भाग, छत्तीसगडचा काही प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये पाऊस बऱ्यापैकी आहे, पण इतरत्र खूपच कमी पाऊस आहे. आणि म्हणून मी म्हटलं की हे अत्याधुनिक रडार आहे. आपण आता जिल्हानिहाय पुढचा 5 दिवसाचा अंदाज घेऊ. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. डॉपलर रडार पण आहेत,
पुढच्या 24 तासाचा, पुढचा 5 दिवसाचा, पुढचा 7 दिवसाचा अंदाज याच्यावरून बांधता येतो. सो पुढच्या 5 दिवसाचा जिल्हानिहाय आपण अंदाज बघूया. साहेब 14 तारखेच तुम्ही फर्स्ट डे 14 आहे. राईट. आजपासून तर पुढचे 5 दिवसांचे म्हणजे शनिवारपर्यंत जर आपण अंदाज बघितला तर महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी मुसळधार पावसाची वॉर्निंग्स आपण दिलेली नाहीत. पण आपण बघू शकतो काही ठिकाणी 15चं दिसतंय. राईट, 15ला येलो वॉर्निंग्स विदर्भातील काही ठिकाणी आपण बघू शकतो, ज्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली इकडे दिलेले आहे. परंतु या 2 डिस्ट्रिक्ट्समध्ये खूप जास्त पाऊस पडेल याचा तसा अर्थ नाही. हा विजांच्या कडकडाटासह जो आपला पाऊस, वादळी पाऊस पडतो त्यासाठी दिलेला आहे आणि तो सर्व डिस्ट्रिक्ट्समध्ये पडेलच असं नाही. पण यामुळे नुकसान जास्त होतं म्हणून त्याला येलो अलर्ट अशा वेळी आपण देतो, तर त्यासाठी तो आहे. आणि तशीच परिस्थिती 16 तारखेला म्हणजे गुरुवारी सुद्धा असण्याची शक्यता. ती बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर या डिस्ट्रिक्टसाठी आहे. येलो अलर्ट 16 तारखेला. बरोबर. पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये कुठे पावसाची शक्यता नाही किंवा मग झाला तर तुरळक ठिकाणी पडू शकतो. सर्वदूर पावसाची शक्यता तेव्हा पण नाही. 17 तारखेला येलो अलर्ट आहे, पण तोही पूर्व विदर्भात. बरोबर. पूर्व यवतमाळ, वर्धा, त्यानंतर नागपूर असेल किंवा चंद्रपूर आणि गडचिरोली या डिस्ट्रिक्टसाठी आहे. इतरत्र तुरळक ठिकाणीच पाऊस पडू शकतो. सर्वदूर पावसाची शक्यता नाही आहे किंवा खूप चांगला पाऊस होईल अशी परिस्थिती दिसत नाही. 18 तारखेला सुद्धा जर बघितलं तर पूर्व विदर्भातला नागपूर, त्यानंतर वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या डिस्ट्रिक्ट्समध्ये वादळी पाऊस पडू शकतो. तो सर्वदूर नसेल. आणि इतरत्र महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आपण ग्रीन कलर्सच बघतोय, म्हणजेच हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आणि तो सर्वदूर नसेल किंवा मग काही ठिकाणी ड्राय कंडिशन्स पण राहतील. म्हणजे 14 ते 18 पुढचे 5 दिवस महाराष्ट्रात पाऊस नाही, पावसाची शक्यता नाही आहे, खूपच कमी आहे. ओके. त्याच्या पुढचा अंदाज वर्तवणं शक्य आहे? आमच्याकडे आहे डिटेल्स, पण कसं जसं मी आपण आधी डिस्कस केलं की 5 दिवसांच्या फोरकास्टमध्ये अक्युरेसी किंवा अचूकता जास्त असते आणि 5 दिवसांच्या बियॉन्ड जर आपण पुढे गेलो तर त्यातलं त्रुटी वाढत जातात. तर त्या अंदाजामध्ये सुद्धा काही पॉझिटिव्ह पिक्चर दिसत नाही चांगलं. 19-20 नंतर थोडीशी कंडिशन्स बदलू शकते, पण त्यामध्ये सुद्धा जे पर्जन्य छायेचे प्रदेश आहेत जसं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा इकडं परिस्थिती इतकी चांगली नसेल. आपलं कोकण, गोव्याला पाऊस थोडासा वाढण्यास सुरुवात होईल, पण इंटेरियरमध्ये पावसाची जी कमतरता आहे ती अशीच राहण्याची शक्यता. ओके. सो आत्ता चर्चा जी आहे ती एल निनोची सगळीकडे सुरू आहे. तर आत्ता आपण म्हणू शकतो की एल निनोचा हा प्रभाव आता हळूहळू जाणवायला लागला आपल्याला. राईट. एल निनोचं जनरली काय असतं की सीझनच्या जो इम्पॅक्ट, सीझनवर तो जास्त इम्पॅक्ट करतो. म्हणजे जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये जो एकत्रित पाऊस पडतो त्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट ठरवला जातो की यावर्षी एल निनोचा इम्पॅक्ट किती पडला. आणि दुसरी गोष्ट अशी पण आहे की एल निनोमध्ये पाऊस पडतच नाही अशी कंडिशन नसते. एल निनोमध्ये पाऊस पडतो, पण त्याचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते असमान असतं. जसं जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडला तर बरेच लोक म्हणायला लागले की मग इतका एल निनोचं आपण इतकं सांगतोय पण मग पाऊस इतका जास्त पडला आहे आणि एल निनो वगैरे काही नाही. तर तसं नसतं. एल निनोमध्ये पाऊस पडतो त्याचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे एकदा खूपच जास्त पाऊस पडतो कमी वेळेमध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये मोठमोठे खंड सुद्धा येऊ शकतात. तर एल निनोचा इम्पॅक्ट ऑलरेडी आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्याचा एक्झॅक्टली इम्पॅक्ट किती झाला हे आपण ॲट द एंड ऑफ द सीझन म्हणजे सप्टेंबर एंडला आपल्याला अजून चित्र स्पष्ट होईल. ओके. बरेच प्रेक्षक आहेत जे वेगवेगळ्या पद्धतीचे कमेंट्स करतात. FM MDCIB रिंग 8806 ने असं म्हटलंय की खाजगी हवामान तज्ज्ञांनी कन्फ्यूज केलं आहे शेतकऱ्यांना, केव्हा काहीही सांगतात. मी तर अनेक वेळेला म्हटलंय की पारंपरिक ज्ञान ही बाब वेगळी, परंतु ज्या वेळेला तुम्ही अधिकारवाणीनं सांगता की अमुक अमुक इतका धो पाऊस पडणार आहे, त्यावेळेला त्यांचं काही अंतस्थ हेतू आहेत का ते तुम्ही शेतकऱ्यांनी विचारले पाहिजेत. ते राम कदम म्हणतात की हिंगोलीमध्ये एक पण ढग नाही, पुढं पाऊस कधी येईल का नाही. जुलैमध्ये अशी परिस्थिती पहिल्यांदाच पाहतोय मी. सौदागर मोरे विचारतात की सांगोला तालुक्यात आणि मंगळवेढा तालुक्यात पाऊस पडण्याची चिन्ह आहेत का. हे किती दिवसाचं तुम्ही विचारता. हे जर 5 दिवसाचं असेल तर सांगितलं की नाही पडणार आहे. सध्या अनफॉर्च्युनेटली वाईट परिस्थिती आहे. बाळू पंडित 2889 सांगतात की छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस पडेल का. पुढच्या 5 दिवसात नाही आहे. त्यानंतर हरीश म्हणतायत आहिरे की पुढचे 4-5 दिवस पाऊस नाही आला तर पीक जळून जाईल असं दिसतं आहे. मला पण तीच चिंता आहे. आमच्याही शेतातल्या ऊसाचं काय होईल असं आहे. व्हेरी वीक वसंत खेडकर म्हणतात की दिसतंय की व्हेरी वीक आहे. कृपया रत्नागिरी जिल्ह्यातील परिस्थिती सांगा ही विनंती. मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यातली त्यांनी सांगितलंय. पण एक प्रश्न जो आहे हिंगोलीतला, की हिंगोलीमध्ये पण एकही ढग नाही आणि पाऊस कधी येईल सांगता येत नाही. सो जुलैमध्ये अशी परिस्थिती पहिल्यांदाच मी पाहतोय असं जे राम कदम म्हणतात ते बरोबर आहे का.
नाही, जुलैमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते, पण आत्ताचा जो एपिसोड आहे हा थोडासा अनयुज्युअल आहे असं आपण म्हणू शकतो. कारण खंड पडतात पावसामध्ये, नाही असं नाही आहे, पण पाऊस ढगाळ वातावरण कायम राहतं. आत्ताची जी परिस्थिती आहे की पूर्ण निरभ्र आकाश भर पावसाळ्यात असं कंडिशन झालेली आहे आणि अशी परिस्थिती नक्कीच चिंतादायक आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. एक प्रेक्षक म्हणतात पांडुरंग निर्मळ की मी स्प्रिंकलरचं पाणी चालू केलंय, त्याच्याशिवाय काही पर्याय नाहीये. अमरावतीवरूनच म्हणतात की अमरावतीला पाऊसच नाहीये. हे अनूर म्हणतात की गवत पण नाही, पाऊस नाहीये. बीडचं एक स्टेटमेंट आहे. एक जो आहे तो आपण मॅपवरती जाऊया, कारण एका प्रेक्षकाने तो प्रश्न विचारलाय. तालुका बिलोली तेलंगणा बॉर्डरवरती पाऊस पडेल का? जिल्हा नांदेड, कारण तिथे थोडासा मला वाटतं हा या ठिकाणी तर असं काही सांगता हे येईल क्लाउड्स आहेत, पण कसं आहे की जसं मी सांगितलं की थंडरस्टॉर्म्स किंवा जे वादळी पाऊस पडतो तो सर्वदूर पडत नाही. एखाद्या गावागावांमध्ये तालुक्यांमध्ये सुद्धा डिफरन्सेस असू शकतात. तर आता एकदम कंडिशन्स खूप वेगळे आहे, ज्यामध्ये मान्सूनचे वारे सुद्धा वीक आहे, त्यामुळे सर्वदूर नसणार आहे. एखाद दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो, सर्वदूर पडण्याचे चान्सेस कमी ओके. एक शेवटचे मी कमेंट्स घेतोय. एक आहे एंटरटेनमेंट तडका 7931. ते असं म्हणतात की सर यावर्षी दुष्काळ पडेल की काय? ओके. सो आपण त्याच्याबद्दल न बोलता आपलं जे हवामान विभागानं जे लॉंग टर्मचं फॉरकास्ट केलेलं आहे ते एकदा सांगूया, मग त्याच्यावरती प्रेक्षकावरती सोडूया. राईट. आपण जसं सुरुवातीपासून सांगत आलोय, मेच्या शेवटी आपण सांगितलं होतं की या वर्षीचा जो पाऊस आहे तो सरासरीपेक्षा, म्हणजे मान्सूनचा जो पाऊस आहे तो सरासरीपेक्षा 90% इतकाच पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये ±4% त्रुटी आहेत. म्हणजेच तो 94% सरासरीच्या इतका पडू शकतो किंवा तो 86% इतकाही असू शकतो. तर नक्कीच या वर्षीचा पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा कमीच असण्याचे चान्सेस आहेत. फाईन. सो पुन्हा एकदा थँक्यू साहेब. आणि हे शास्त्र आहे, इकडे लक्ष ठेवा. बाकीच्याबद्दल माझं जे मत आहे ते वेळोवेळी मी सूचकपणे तुम्हाला सांगितले, तरीही तुमच्यावरती अवलंबून आहे. मी याला फक्त फॉलो करतो कारण हे शास्त्र असल्यामुळे. थांबतोय मी इथे. तरीही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही मुद्दे असतील तर जरूर पोस्ट करा.